हाय फ्रेंड्स, आज आपण सुंदर अशी एक राखी बनवणार आहे। चला तर आता आपण राखी बनवायला काय काय लागणार आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी अगोदर राखी बनवण्याचा हा राखीचा थ्रेड घेतलेला आहे। इथे हे राखी बनवण्यासाठी पेंडेंट घेतलंय, तुमच्याकडे वेगळ्या डिझाईन्स असेल तरी घेऊ शकता। हे 6 mm चे ग्रीन मोती आहेत, 2 घेतलेत ते। इथे मी 4 चक्री घेतल्यात आणि 4 हे गोल्डन मोती घेतलेत, 5 mm चे आहेत। आणि इथे आपल्याला ही एक तार लागणार आहे, 0.3 ची ही तार आहे, तुमच्याकडे छोटी सुई असेल तरी वापरू शकता। या तारेचा वापर आपल्याला मोती उडण्यासाठी करायचा आहे। चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया। इथे मी ही तार घेऊन या पद्धतीने या थ्रेडमध्ये अशी आपल्याला अडकवून घ्यायची। अशी ही सुई आपण ज्याप्रमाणे दोऱ्यामध्ये होतो त्याप्रमाणे आपल्याला हा थ्रेड असा या तारेमध्ये अडकवून घ्यायचा आहे। आता या पेंडेंटच्या एका हुकमध्ये आपल्याला वरच्या बाजूने ती घालून घ्यायची आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे काढून घ्यायचे। आता दुसऱ्या बाजूच्या हुकमध्ये आपल्याला या पद्धतीने ते अडकवून घ्यायचे, खालच्या बाजूने वरच्या बाजूला। अशा प्रकारे हे पेंडेंट आपल्याला अडकून मधोमध असं सरकवून घ्यायचे, एकसारखं करून घ्यायचे। आता हे मी अशा पद्धतीने एकसारखं करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण या ज्या चक्री आहेत ते घालून घेऊया। याच्यातली अगोदर एक चक्री घातली, त्याच्यानंतर हा ग्रीन मोती घालूया। ग्रीन मोती घातल्यानंतर आणखीन एक चक्री घालूया। तुम्ही ही राखी तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करू शकता, वेगवेगळ्या मोत्यांनी, कलरफुल मोत्यांनी डेकोरेट करू शकता। आता हे 2 गोल्डन मोती घेऊया, ते सुद्धा आपण या प्रकारे ओवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे आपण एका बाजूला हे मोती असे घालून घेतलेत। आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला अशाच प्रकारे घालून घ्यायचे। अगोदर ज्याप्रमाणे आपण धाग्यामध्ये ही तार अशी अडकवली होती त्याप्रमाणे अडकवून घ्यायची। आता पुन्हा एकदा आपल्याला त्या बाजूला जसं केलं आहे त्याच प्रकारे आपल्याला या बाजूला हे करून घ्यायचे। अगोदर चक्री, नंतर हा ग्रीन मोती आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा एक चक्री घालून घ्यायची। ते खालच्या बाजूला व्यवस्थित घालून घेऊया। आता हे राहिलेले गोल्डन 2 मोती आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया। या प्रकारे इथे मी गोल्डन मोती घालून घेतलेत। आता ही जी तार आहे आपल्याला ती काढून घ्यायची। अशा प्रकारे राखी आपण बनवलेली आहे, पण आता हे मोती जे आहेत ते बाजूला बाहेरच्या बाजूला निघू नये किंवा बाहेर पडू नये, त्यासाठी इथे आपल्याला गाठ बांधून घ्यायची। अशा प्रकारे अगदी मोत्याच्या लगत आपल्याला अशी गाठ बांधून घ्यायची। अशा प्रकारे ती पुढच्या बाजूला सरकवून ते आपल्याला टाईट करून घ्यायची। आता या बाजूलाही आपण अशा प्रकारे गाठ बांधून घेऊया। या पद्धतीने पुढच्या बाजूला दाबत ते आपल्याला पॅक करून घ्यायची। अशा प्रकारे घरच्या घरी सुंदर अशी ही राखी आपण पेंडेंट पासून तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला सुद्धा आणखीन अशाच राखीचे डिझाईन बघायचे असतील तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। आता ही राखी तुम्हाला मी हातावरती बांधून हे दाखवते, किती सुंदर दिसते ते बघा। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मटेरियल विकत घेऊन घरच्या घरी राखी तयार करू शकता आणि तुम्ही स्वतःचा असा बिझनेस सुद्धा तयार करू शकता राखीचा। अशाच आणखीन राखीचे डिझाईन बघायला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही राखीची डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्यू।